हरिओम. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे लोक खुर्चीवर बसले आहेत त्यांनी सगळ्यांनी हाताची ध्यान मुद्रा घ्या किंवा कोणत्याही स्थितीमध्ये बसला असाल तर डोळे बंद करून घ्या. प्रथम दिवार ओंकार, त्यानंतर गुरुकर्मा प्रार्थना. माझं डोकं वापरतेस.
सगळ्यात बरोबर. हा, तरी पण या लोकांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. तरी पण तुम्हाला कॉपरेट करायला लागले, कारण त्या समोर करून तुम्हा सगळ्यांसाठी, कारण का की खूप लांबून आलाय. वेळेत प्रोग्राम चालू पण 4 वाजता राईट केलाय, राईट टाइमला संपणार आहे. काही म्हणजे गोंधळ होणार नाहीये, खूप वेळ चालेल असं काही नाहीये. रेकग्निशन इव्हेंट सांगतं आणि जसं तुम्ही विचार करता तसंच तुमच्या बाबतीत होत असतं. मग विचार करायला काय पैसे पडतात का? चांगला का नाही विचार करायचा, का नाही हेल्थीचा विचार करायचा? त्यामुळे मी तिथं तसा विचार केला आणि फक्त रेडिएशनवर मी बरी झाले. रेडिएशनवर बरी झाल्यानंतर खूपसे साईड इफेक्ट होते, खूपच.
मी पण होते यांच्याबरोबर पार्टिसिपेट बरं काय. हे लोकांनी काम केलं. शेवटच्या दिवसापर्यंत मी म्हणत होते मी टॉप 25 मध्ये हायस्ट, रोज म्हणणार मी हायस्ट, मी काय टॉप 25 मध्ये आलेले नाही. पण तरी पण मला शेवटच्या दिवशी सुद्धा सगळ्यांनी ऐकलंय. मी तर रोज म्हणणार मी काय म्हणते उद्याला टॉप 25 मध्ये. तसं आता मी स्टेजवर आहे, ह्याच्यातलंच कोणतरी टॉप 3 आहेत माहितीये का तुम्हाला? कोण आहे यांना माहितीये का? नाही. मला माहितीये का? नाही. कारण माहितीये फक्त याच्यातल्या एकाच व्यक्तीला. म्हणजे कुणाला स्टेजवर आहे त्यांनाच माहिती आहे त्यांनी साहित्य, बाकी कोणालाच माहिती नाही आहे. प्रत्येकाला वाटतं मीच आहे, मीच आहे टॉप 25. काम केले सगळ्याच लोकांनी. आज ऑनमध्ये खूप लोक आहेत तुम्ही जशी माझ्यासारखी की आलो नाही आपण टॉप 25 मध्ये. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट मॅरेथॉन 11 तारखेला चालूच व्हायला लागल्या. आता मगाशी कोणतरी मला भेटताच म्हटलं काय नाही, हा या प्रणिता काजवे काय नाही म्हटलं पुढच्या वेळेला मीच आहे. म्हटलं तुम्ही पण आहे आणि मी पण आहे. तसं आपण पुढच्या वेळेला आपणच आहे. त्यामुळं त्या दिवसानं त्या जोमानं आम्ही परत 11 तारखेला ह्या टॉप 25 आल्यानं आत्ताच तुम्ही केल्याचे दिले यांना माझं पार्टनर बनायचा. सोचा कहाँ से ये जो हो गया, माना कहाँ चुटकी से काटे नहीं हाथ होश में, सपनों को थामा ये है उड़ती जोश में. लई गाणं ऐकून झालंय आता तुमचं, कारण तुम्ही फोटो न दाखवल्यामुळे लई गाणं ऐकलं. सौरभचा आपण एक्सपिरियन्स बघू पहिल्यांदा, नंतर घेणार त्याच्यावर. कारण होतं किती वजन, किती एवढ्या दिवसामध्ये किती कमी केलं, पर्सेंटेज मध्ये किती कमी झालंय आणि हे करताना काय एक्सपिरियन्स आहे. हॅलो, माझं नाव सौरभ रसुले, मी कंपनीतच आहे. दिवाळीच्या टाईमला माझ्या आईला शुगर डिटेक्ट झाली फर्स्ट टाईम वडला. मग त्यानंतर राहुल पाटील सरांनी म्हणजे ते माझे मामाच लागतात ते एकदा घरी आले. मग त्याच्यानंतर सुरुवातीला आईने चालू केली. आईच्या शुगरची गोळी पूर्णपणे झाली, बीपीची गोळी पण कमी झाली. मग त्याच्यानंतर मी ॲक्च्युली ट्रेकिंग करतो. वर्षातून 6 महिने मी हिमालयामध्ये ट्रेक करतो. 15 दिवस हिमालयामध्ये असतो, 15 दिवस घरी असतो, जे की मे ते सप्टेंबरमध्ये. सप्टेंबरमध्ये माझा लास्ट इयरचा सीझन संपला. त्याच्यानंतर माझं वेट एकदम वाढलं, कारण की मी बिझनेस पर्सन आहे, तर माझं बसून काम जास्त आहे, तर माझं वजन एकदम 10 किलो वाढलं. त्याच्यानंतर मी आता नेपाळमध्ये माझा या महिन्यात ट्रेक होता, तो काही कारणास्तव कॅन्सल झाला. पण मी वजन कमी करायच्या मार्गावरच होतो. मी दरवर्षी वजन कमी करतोय, दरवर्षी परत माझं वजन वाढतंय. पण त्याच्यानंतर ज्यावेळी हर्बल मॅरेथॉन आहे कळाला, मी त्याच्या आधीपासूनच चालू केलेलं, कारण की मला एप्रिलमध्ये ट्रेकिंगला जायचं होतं. तर हे चालू केल्यानंतर माझं एकदम फास्ट कमी झालं. मी नॉर्मली बाकी टाइममध्ये वजन कमी करायचो, त्याही फक्त माझं वेट लॉस होताना माझं मसल लॉस पण भरपूर व्हायचा. ते मला ट्रेकिंगला गेल्यानंतर करायचं. पण तरी पण मम्मीसोबत किचनमध्ये ऐकत बसायचो. त्याच्यानंतर आता तिच्यापेक्षा जास्त सवय मला झाली आहे. मी एकदा नसलं की मोबाईलवर मी तिला विचारतो की आज नाही आहे काय झालं. तर एवढी सवय झाली, तुम्ही जर याच्या संपर्कात आणि कंटिन्यू तुम्ही घेत राहिला तर तुमचं वजन मेंटेन राहू शकतं. वजन तुम्हाला अजून पण मी सांगतो, मार्केटमध्ये कोणीही सांगेल तुम्हाला की वजन कमी त्याच्यानं होईल त्याच्यानं होईल, पण मेंटेन ठेवणं 27 वर्ष कोणालाही जमणार नाही. हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझं ॲक्च्युली 12 किलो वजन काढे एक्सपिरियन्स वेट एक्सपिरियन्स होते.
आणि मी असा फर्स्ट एकटा होतो की तो माझं हेवी वेट होतं आयडियल वेटपेक्षा, तरी पण मी ट्राय करू शकतो. आणि त्यावेळी मला ते ऑर्गनाईजचं हे कळालं. जसं मॅरेथॉन झालं मी प्रॅक्टिसमध्ये मग मला मॅरेथॉनची खूप हेल्प झाली. हो एकदम हॅपी. हो नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट सेकंड नाही यावर काय तर गडबड करावी. किती वाजले? 6:56. 7 वाजले. टीजीवाल्यांकडे हे लॅपटॉपवाल्यांकडे माझं नाव सोहन पटकुरे. मी कस्तवाडा कोल्हापूर राहते. मला निरीक्षणी आणि अर्चना बसले आणि माझे कोच आहेत अश्विनी नाईक आणि राहुल पाटील सरांनी मला भरपूर मदत केली होती. आणि आम्ही कॉलेजवर ठेवून आहे विवेकानंद. आणि माझं मॅरेथॉनमध्ये 19 किलो वजन कमी झालं आहे. आणि आत्ता 2 महिने झाले मला आज माझं 23 किलो वजन कमी झालं. 2 महिन्यात 23 किलो आणि 44 दिवसात 19 किलो वजन कमी केलंय. मला सांगायचं हे वजन कमी करायला तर प्रॉडक्ट लागतात. लोक सगळ्यांना प्रॉडक्ट महाग वाटतात बरोबर. तुम्हाला पगार किती आहे आणि काम किती वर करायचं? माझा पगार 15,000 आहे. हो स्वतःला 15,000 पगार आहे आणि त्याची स्वतःवर काम करायला लागले बरोबर आहे. कारण स्वतः फिट असू तर सगळं दुनिया फिट. त्याच्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू आपण 2 सणांसाठी. ओके नेक्स्ट सरकार आपण बघणार आहोत पहिला फर्स्ट कोण आहे ते. गिफ्ट आहे. माझं नाव हो मॅडम माझं नाव प्रदीप सुनील नांदरे राहणार कोथळी. माझं जेव्हा मी 17वीशी फॅमिलीमध्ये जॉईन झालो तेव्हा माझं वजन म्हणजे 5 फेब्रुवारीला 121 किलो होतं. आणि बरोबर 23 मार्च 2025ला 100.8 किलो म्हणजे 20.2 किलो टोटल लॉस केलेला आहे फक्त आपण 44 दिवसात. ह्याच्या आधी मी एकदा लॉस करतो. अजून एक मजेची गोष्ट 2020ला साधारणपणे 4-4.5 महिने लागले मला 20 किलो कमी करायला. आणि हे आपल्या हर्बल लाईफ न्यूट्रिशनमुळं फक्त 1.5 महिन्यात 20 किलो यावेळी कमी झालेलं आहे माझं. आणि ते हर्बल लाईफमध्ये यायचं कारण म्हणजे राहुल सरांनी फक्त मला एकदा बोलले की ट्राय कर नुसता. आणि मेन म्हणजे ह्याच्या आधी केलो कम्प्लीट म्हणजे वेट लॉस केलो तेव्हा खूप फिटनेस असायचा. म्हणजे काय करायला नको वाटायचं, बॉडी पेन करायची, रात्री झोप लागायचं नाही, लाईफस्टाईल पूर्ण चेंज व्हायची. अशा प्रकारे सप्लिमेंट खूप चांगले सपोर्ट केले मला वेट लॉसमध्ये. आणि काहीही प्रॉब्लेम झाला नाही. आणि कमी एकदम टाईममध्ये आणि कमी आपण बॉडीला स्ट्रेस घेऊन चांगला वेट लॉस झालेला आहे. वेट लॉस करणं ऐका 21.2 kg वेट लॉस झालाय बरोबर.
मॅरेथॉन संपली आमची आणि संपल्यानंतर पण इथे वाढलेली नाहीये. वाजवा वाजवा. की काही जणांना त्यांच्या मशीननं दगा दिला. ते एकदम टापलं होते पण मशीननं दगा दिल्यामुळं गोंधळ उडला. त्याच्यामुळं पण त्यांनी स्वतःवर खूप भारी काम केलं. या लोकांनी ताकद थांब की एवढं मी देणार आहे का ते? द्या ना पटकन, द्या पटकन. काय वा, रॅम्पॉक सरांच्या बरोबर. कसं केलेली आयडिया माहिती आहे का तुम्हाला? आता मीच त्यात केलं होतं ना. छान झालं. थँक्यू. नेक्स्ट मॅरेथॉन मध्ये भी अपने खून पसीने से अभी तो कोशिश ना सिर्फ अपने पेड़ से उसके साथ से भी काम करते
करे